नमस्कार मैत्रिणींनो, ह्या डिझाईनचा मी व्हिडिओ घेतलेला आहे. पूर्ण बॅक साईडचा आपल्याला कॅनव्हास कशा पद्धतीने कट करायचा, स्टिच करायचा व्हिडिओ स्किप न करता बघा. तर सर्वात आधी हे पूर्ण आपलं पॅटर्न कट केलेला आहे ब्लाऊजच्या मापावरून. ब्लाऊजची हाईट वगैरे सर्व घेतलेली आहे. गळा आहे ते आपला आता ह्याच्यामध्ये जेवढा वरच्या साईडने शोल्डरपासून जेवढा अंतर आहे तेवढा मार्क करून घेतलेला आहे आणि मध्ये 1 इंचाचा घेतलेला आहे. इथं 4 इंच मी पावणे 4 इंचाचा मी रुंदी घेत आहे. हाईट 6.5 निघत आहे. शोल्डरपासून आपली मार्क केल्यानंतर कॅनव्हासची हाईट किती निघते आधी आपल्याला पाहायचं आहे. आता हे शोल्डरपासून मी शिलाई मार्जिन सोडून आपले जेवढा गळा लागते तेवढा घेतलेला आहे. त्यांना 10चा रेडी पाहिजे होता, पण डीपमध्ये जास्त घेऊ नको म्हणले. 9.5 पेक्षा मी थोडा जास्त घेतलेला आहे, पावणे 10 इंच घेतलेला आहे. आता हे पावणे 10 इंच घेतलेला आहे. त्याचा आपला पावणे 10 इंचावर मी खालची रेष जी आहे ती मार्क केलेली आहे. वरच्या साईडने गळा 1 इंचा घेऊन हे असा बॉक्स केलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने मार्क करायचं आहे ते पहा. सर्वात आधी 1 इंचाचा मी वरच्या साईडला सोडत आहे. 1 किंवा अर्धा इंच सोडलं तरी चालते. आता हे 5.5 इंचाचा गळा आपला निघतो. आता 1 इंच वरचा जर धरला तर तिथून खाली गळा 6.5 इंच येत होता. आता हे 5.5 इंच आपण घेतलेला आहे आणि अर्धा इंच वाढून घेतलेला आहे. 10चा करून घेणार आहोत गळा. 6 इंचाचा गॅप घेतलेला आहे इथे. आता हे पूर्ण बॉक्स तयार करून घेतलेला आहे. सेम जसं मी त्याच्यावर मार्क दाखवले ना तसंच पावणे 4 इंचावर रुंदी घेतलेली आहे. हाईट आहे ती 6 इंचावर घेतलेली आहे. एवढी हाईट आहे ती 6 इंचावर घेऊन अशी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्याच्यावर मार्क कशा पद्धतीने करायचा, याचा सेंटर काढायचा आहे. सेंटर नसला तरी थोडं खालच्या साईडला पण आलं तरी चालतं. आता आपल्याला इथं कटवर्क बनवायचे आहेत आणि थोडंसं सरळ रेष देऊन असं क्रॉसमध्ये खालच्या साईडला घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. आता दोन्हीचा सेंटर 3 आहे, तर मी अर्धा इंच खाली घेतलेला आहे. वरच्या साईडला आपल्याला असं थोडं अर्धा इंचाचा सरळ घ्यायचा आहे म्हणून. इकडून असं कटवर्क आता जेवढं 5 इंचामध्ये आपल्याला 3 बसवायचे आहेत आणि तिथे सरळ घ्यायचं आहे. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढं मोजत आहे. मी डायरेक्टच आकार देते, पण आता याच्यामध्ये तुम्हाला 3 हिस्से काढायचे आहेत. कशा पद्धतीने निघतात. 1.25 पेक्षा जास्त आहे. पावणे 2 म्हणलं तर चालते. पावणे 2 इंचावर आपल्याला करायचं आहे. तर मी तर तसा 3 अंदाजानंच घेतलेले आहेत, पण तुम्हाला दाखवण्यासाठी ते ट्राय केले होते. आता इथे आपल्याला थोडंसं अर्धा इंच आहे ते वरच्या साईडला मी जे घेतलं होतं 3.5 इंच मध्यंतरी आपलं जे आहे ते तिथून आपल्याला हे बघा मी 1 वर घेऊन पाहिलेलं आहे, पण 3 बसत नव्हते. जास्त गॅप याच्यात कमी गॅप पडत होता. नंतर मी अंदाजानंच टाकलेले आहे. तर ह्याच्यामध्ये 3 आपल्याला बसवायचे आहेत. 3 कटवर्कचे शेप अशा प्रकारे 3 कटवर्कचे शेप याच्यामध्ये काढायचे आहेत. आता थोडंसं त्या गॅपमध्ये थोडंसं कमी जास्त होते म्हणून हे बघा इथं वरच्या साईडला घेऊन आता 4 याच्यात ॲडजस्ट केलेले आहे. 3च ॲडजस्ट करायचे होते, पण नाही याच्यात बसत नव्हते म्हणून आता याला 4 घेतलेले होते. आता हे असं एक्स्ट्रा जे पण आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता हे मधल्या साईडचं पण आपल्याला जसं आहे तसंच आकार सेम कट करून घ्यायचा आहे. कैची उचलायची नाही, हळूच गोल आकार द्यायचा आहे. कोणे खराब होतात जर कैची उचलून कट केली तर. हलकासा गोल असा आकार
फिरवायचा आहे. बघू शकता मी कात्री कशी धरलेली आहे आणि कशा प्रकारे गोल फिरवत आहे. आता हे अशा प्रकारे आपलं हे पूर्ण कट करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये जे शायनिंगचा भाग आहे कॅनव्हासचा त्या आतमधल्या साईडला ठेवून याला आपल्या अस्तरच्या कपड्यावर चिटकवून घ्यायचं आहे प्रेसने. हे प्रेसने चिटकवून झालेलं एक्स्ट्रा जे पण फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. मग आतमधल्या साईडला याला फोल्ड करायचं आहे. जे पण एक्स्ट्रा आहे ते अर्धा इंचावरती ठेवून सर्वात आधी कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता हे पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे. कट करायची गरज नाही आहे, पण इथे थोडं फॅब्रिक जास्त होतं. आपला कटवर्क आहे ना तिथे थोडा जास्त होत होता म्हणून ह्याला कट करून कमी घेतलेला आहे. गळ्याच्या भागाकडे जास्त कॅनव्हास सोडता येत नाही, बाहेर निघते गळ्याच्या साईडने. वरचा आपला जे 3 इंचाचा गळा राहते ना तिथून, त्याच्यासाठी वरच्या साईडचा गळा तेवढा कमी घेतलेला आहे. आता ह्याचा मेन फॅब्रिकचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि कॅनव्हासचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचे आहे. सर्वात आधी मी ह्याचा कॅनव्हासचा आणि ह्याचा सेंटर काढत आहे. अशा प्रकारे फोल्ड करून ह्या साईडने आपल्याला आधी कॅनव्हासवर अशा प्रकारे मार्क करून घ्यायचा आहे. परत आता मेन फॅब्रिक आपला जे आहे ब्लाउजचा त्याच्यावर पण एक मार्क करून घ्यायचा आहे. हे दोन्हीचं सेंटर काढून झालेलं आहे. आता या सेंटरवरती आपल्याला पिन लावून घ्यायचे आहेत. सेंटरला व्यवस्थित पकडून वरच्या साईडला एक पिन लावून घेतलेले, खालच्या साईडला पण तशाच प्रकारे. आतमधला आधी आपल्याला पाहायचं आहे मार्किंग. मार्किंग पाहून तिथे आपल्याला त्याच्यानंतर इथे आपल्याला स्टिच करायची आहे कॉर्नरने. आता हे कटवर्क जिथे आहे तिथे आपल्याला सुई आतमध्ये ठेवायची. जसं कटवर्कचा शेप दिलेला आहे तिथे बराबर स्टिच करून घ्यायचं आहे. कोण्यामध्ये सुई आतमध्येच पाहिजे. आता मी कॅनव्हासच्या एकदम एक पॉईंट खाली असं घेत आहे. कॅनव्हासवर बिलकुल स्टिच येऊ नये. कॅनव्हासवर जर स्टिच आली तर आपली फिनिशिंग व्यवस्थित नाही येत, न ते कॉर्नर चांगले पलटून नाही येत. तर अशा प्रकारे कॅनव्हासच्या एकदम खाली बराबर घ्यायचा आहे. अशा प्रकारे असं आपल्याला कोणत्याही प्लेन भागाकडून आपल्याला स्टार्ट करायचं आहे केव्हा पण, तर आपले तिथे लॉकवर लॉक बराबर बसून जाते. जिथे आपलं कटवर्क आहे, जिथं आपलं पॉईंट चालू आले तिथून नाही घ्यायचं. जिथं सरळ भाग आहे त्या साईडने आपल्याला स्टिच चालू करायची. एंड पण तिथंच करायचं आहे. तुम्ही बघितलेला एंड मी आता कुठं केलेला आहे. त्याच्यानंतर हे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे कटवर्कच्या साईडने. आता ह्याच्यामध्ये नॉच द्यायचे आहेत आपल्याला. सर्व जिथे जिथे कॉर्नर आहे तिथं नॉच देऊन घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जिथे जिथे कॉर्नर आहे तिथं नॉच दिलेला आहे. नंतर हे आपल्याला पलटवून त्याच्यावर दाब स्टिच द्यायचे आहे आणि लेस लावायचे आहे. सर्वात आधी तर मी दाब स्टिच
देऊन घेते. याला मी असं सर्वात आधी काढलेलं आहे आणि डायरेक्ट स्टिच नाही मारली मी याला आधी आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस केल्यावर कोणत्याही ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. प्रेस केल्याशिवाय ब्लाऊज नाही शिवायचा आहे. हे सर्व मी कॉर्नर काढलेले आहेत, तरी पण बघू शकता तुम्ही थोडंसं आपल्याला असं दिसतंय. त्याला थोडंसं प्रेसने व्यवस्थित आकार देऊन घेतला, दाबून घेतला ना व्यवस्थित दिसतं ते. आता याच्यामध्ये प्रेस करून घेते मी सर्वात आधी इथे कॉर्नरला जे व्यवस्थित नाही आहे प्रेस करून घेतले. परत आता ह्याच्यावर आपल्याला स्टिच मारायचे आहे. एकदम कॉर्नरला स्टिच द्यायची आहे, मध्यभागी येऊ द्यायची नाही. एकदम कॉर्नरला आपली ती स्टिच दिसली पण नाही पाहिजे. सुई चालेल तर एकदम साईडने चालेल अशी स्टिच मारायची आहे. अशा प्रकारे स्टिच केलेले आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.